हाय हॅलो गुड मॉर्निंग. इकडे बसल्या श्री आणि आरू डाळिंब खात आहे बघा. डाळिंब कुठे आरू तुझी? बघा श्रीची डाळिंब दिसते बघा तुम्हाला. आणि आता आपण बनवणार आहोत नाश्ता. नाश्त्याला काय बनवणार माहिती का? हे बघा आरूची पण डाळिंब बघून श्रीची बघ बघा श्रीची बघितली. तर आम्ही बनवणार आहे. काल चपाती उरली होती. चपातीची ना मस्तपैकी आपण चपातीची बघा अशी मस्त बारीक करून घ्यायची. थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मग पोहे जसं बनवतो आपण सेम तसं बनवायचं. इकडे मी कोथिंबीर बघा एवढी मोठी कोथिंबीर घेतलेली. आता मी कांदा पण टाकणार आहे. 2 कांदे टाकणार आहे आणि एक नावाला एक मिरची टाकणार आहे, कारण आरू श्री खात नाही तिखट, त्यामुळे एकच मिरची टाकणार आहे. चला तर मग आपण घेऊयात बनवून. आता आहे बघा चपातीची पोहे मी अशा पद्धतीने बनवणार आहे. नक्की तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही पण ट्राय करून. मी तेल टाकलेलं आहे मध्ये बघू शकताय. मोहरी टाकते थोडीशी. कोणाला जिरं टाकायचं जिरं टाकू शकता तुम्ही. मी ते जिरं नाही टाकते. कांदा वगैरे टाकलेला आहे मध्ये मी ना थोडंसं मीठ टाकले त्यात नावाला नॉर्मल मीठ टाकायचं. चपातीमध्ये मीठ टाकतोच आपण, कोणी कांदा वगैरे जे टाकल्यानंतर त्याला मीठ लागतंच ना. त्यात मीठ टाकलेलं आहे मी. जरा आता परतत आलेला आपला कांदा बघू शकता तुम्ही. हे बघा आता ना त्यात थोडीशी ना हळद टाकून घेते. आपले जसे की पोहेच येते एक याचे प्रकारचे. आता आपण ना त्यात ना ते टाकून घेऊया सगळं जे आपण बारीक केलेले चपातीचे. बघू शकताय तुम्ही की मस्त त्याला मी फ्राय करून घेतलेले असं. हे बघा कसे आपल्या पोह्यांसारखे दिसतात ना तुम्हाला. हो आता ना आपण यात ना फ्राय झाले. आता दुपारच्यासाठी ना हे बघा मी इकडे आणलेले आहेत मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत दुपारच्यासाठी. हे बघा मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत दुपारसाठी. पोरांना खायला डाळी वगैरे आणलं होतं, कोथिंबीर आणली. ते आपलं परतून झालेलं आहे सगळं. शेंगा भाजी करायची त्याची तुम्हाला आता दिलं ना मी पण टाकून दिला सगळं. हे बघा आपले मस्त चपातीचे पोहे गरमागरम मस्त झालेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. हां देते खाली बस श्री, खाली बस मी आले. चल प्लेट घे. चला प्लेट घे मी देते. हां हे बघा मुगाचे दाणे मी ते करून घेते, सोलून घेतलेले आहेत. मी करणार आहे मुगाच्या दाण्यांची भाजी. तवा ठेवलेला आहे, पीठ मळून झालेलं आहे, भात पण झाला. इकडे खाली मी कुकरमध्ये ठेवला आहे, कुकर ठेवलेलं आहे. हो हां श्री पण हे बघायचं श्रीमध्ये बसलेला आहे. श्री ते छोटंसा श्री टेंटमध्ये बसलेला आहे बघा. श्रीच्या शेजारी बघा कोण आहे. फुगा दाखवतोय श्री फुगा. चला तर मग मी भाजी करते. आता तवा ठेवलेला आहे. आता ना मी आधी चपाती करून जाते. आता माझं स्वयंपाक झालेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. भाजी बनवली तुम्हाला बोलले होते ना मी भाजी बनवणार आहे ती मुगाच्या दाण्यांची. ते भाजून मुगाचे दाणे भाजून वाटून, पण लाईट गेली होती तर मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे मोठं. चल हात पुसून घे. चल आमच्या शाळेमध्ये मीटिंग होती पालकांची, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आता चला आपण जेवण करूयात. जेवण भाजी घेतलेली आहे मस्तपैकी, कशी दिसते झणझणीत ना. इकडं चपाती भात घेतलेला, इकडे आरूला दिलेली भाजी आणि चपाती. बघा आरू एवढीच भाजी खाते आमच्या इथे. श्री थांबला इथं. आरूच्या डब्यात काय आहे बघा, खिचडी आहे. खिचडी थोडीशीच घेतली होती तिने. हां श्री खातो का? चला तर बाय बाय, आम्ही जेवण करतो, भेटूया नंतर नाही. हां काय म्हणते आरू? सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री तू काय म्हणणार? आरूला असते बरं का बोलायला. चला तर मग मी का भाजी खाऊन बघते थोडीशी. एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही पण करून बघा अशी गावाकडल्या पद्धतीची झणझणीत भाजी. सांग लाजू नको.
कमेंट करा. चला तर बाय बाय.